नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। शेतकरी मित्रांनो, कापूस असो, भाजीपाला असो किंवा फळबाग, एकदा का किडीने हल्ला केला की आपल्या संपूर्ण खर्च आणि मेहनत वाया जाते। अनेक फवारण्या करूनही कीड पूर्णपणे नियंत्रणात येत नाही आणि खर्च मात्र वाढतच जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे एक जुनं विश्वास आणि झटपट परिणाम देणारे कीटकनाशक, ते म्हणजे इंडोफिल कंपनीचं जेम। इंडोफिल जेम हे काय आहे, कोणत्या किडीवर चालते, कधी आणि कसे वापरायचे आणि यामध्ये कोणता घटक आहे, तसेच याची किंमत आणि किती प्रमाणात घ्यायला पाहिजे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात पहिला प्रश्न, इंडोफिल जेम नक्की काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, जेम हे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड या नामांकित कंपनीचे एक अतिशय प्रभावी आणि जलद गतीने काम करणारे कीटकनाशक आहे। या औषधातील मुख्य तांत्रिक घटक म्हणजे टेक्निकल कंटेंट काय आहे? अल्फा मेथ्रिन 10% EC हे एक सिंथेटिक स्पायरोथ्रॉइड गटातील रसायन आहे। हे औषध लिक्विड स्वरूपात येते। जेव्हा आपण हे औषध पाण्यात मिसळतो तेव्हा त्याचे एका पांढऱ्या रंगाच्या द्रावणाच्या स्वरूपात रूपांतर होते। हे द्रावण पानावर अतिशय एकसमान पसरते। आता समजून घेऊया की हे औषध किडींच्या शरीरात कशा प्रकारे काम करते। कॉन्टॅक्ट पॉइझन, जेव्हा आपण पिकावर जेमचा वापर करतो तेव्हा हे औषध थेट किडींच्या अंगावर पडते। औषधाचा स्पर्श होताच कीड जागीच मरण पावते। स्टमक पॉइझन, जर फवारणीच्या वेळी एखादी कीड पानांच्या खालच्या बाजूला लपलेली असेल किंवा औषध तिच्या अंगावर पडले नसेल तर काळजी करण्याची गरज नाही। जेव्हा ती कीड फवारणी केलेले पान खायला सुरुवात करते तेव्हा हे औषध तिच्या पोटात जाते। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, कोणत्या पिकावर आणि कोणत्या किडीसाठी वापर केला जातो? हे औषध रस शोषणाऱ्या आणि पाने फळे कुरतडून खाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या किडीवर जामील उपाय आहे। बोंडआळी, कपाशीवर येणारी गुलाबी बोंडआळी, अमेरिकन बोंडआळी आणि टिपक्याची बोंडआळी यावर हे अतिशय प्रभावीपणे काम करते। मावा आणि फुलकिडे, पिकातील रस शोषून पानांना आकसून टाकणाऱ्या या सूक्ष्म किडींना जेम त्वरित नष्ट करते। तुडतुडे आणि पांढरी माशी, पानांच्या खालच्या बाजूला लपून रस शोषणाऱ्या किडीसाठी हे प्रभावीपणे काम करते। पाने गुंडाळणारी आळी आणि उंटआळी, काही प्रमाणात कोळी आटोक्यात आणण्यासाठी याचा फायदा होतो। कोणकोणत्या पिकावर फवारणी करू शकता? तर शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी हे एक उत्तम औषध आहे। सोयाबीन आणि तूर, शेंगा पोखरणारी आळी आणि पाने खाणाऱ्या आळ्यासाठी। भाजीपाला पिके, टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कोबी इत्यादी वरील फळ पोखरणारे आळे आणि रस शोषक किडीसाठी आपण याचा वापर करू शकतो। फळबागा आणि वेलवर्गीय पिके, द्राक्ष, डाळिंब, आंबा, कलिंगड, काकडी इत्यादी पिकासाठी। गहू किंवा मका, खोडकिडा आणि इतर आळ्यासाठी। पावसातही टिकून राहण्याची क्षमता म्हणजे जर रेन फास्टनेसचा जर विचार केला तर या औषधामध्ये पानावर घट्ट चिटकून राहण्याचा गुणधर्म आहे। यामुळे फवारणीनंतर 2 ते 3 तासांनी जरी पाऊस आला तरी औषध धुवून जात नाही आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो। तर शेतकरी मित्रांनो, औषध कितीही चांगले असले तरी वेळ चुकली तर रिझल्ट आपल्याला मिळत नाही। त्यामुळे हे औषध कधी फवारणी करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे। जेव्हा तुम्हाला पिकांवर मावा, तुडतुडे, आळी किंवा पानांचे थोडेफार नुकसान दिसेल तेव्हा लगेच फवारणी करावी। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, औषध कसे वापरावे आणि त्याचे योग्य प्रमाण। प्रति पंप 1 ते 1.5 मिली इंडोफिल जेम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। 15 लिटरचा पंप, एका 15 लिटरच्या बॅटरी किंवा मॅन्युअल पंपासाठी 15 ते 20 मिली औषध पुरेसे होते। जर किडीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर जास्तीत जास्त 25 मिली पर्यंत वापरू शकता। प्रति एकर प्रमाण, एका एकरासाठी साधारणपणे 100 ते 150 मिली 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। वापरण्याची पद्धत, फवारणी करण्यापूर्वी औषधाची बाटली चांगली हलवून घ्या। पंपात अर्धे पाणी भरा, त्यात औषध मोजून टाका आणि एका काठीच्या मदतीने द्रावण व्यवस्थितपणे ढवळून घ्या। त्यानंतर उरलेले पाणी पंपात भरा। शेतकरी मित्रांनो, बाजारात इंडोफिल जेमची 100 मिलीची बाटली साधारणपणे 100 ते 120 रुपयाच्या घरात मिळते। 250 मिलीची पॅकिंग 250 ते 300 रुपयापर्यंत उपलब्ध असते। बाजारातील दुकानानुसार किंवा राज्यस्तरानुसार किमतीत थोडाफार बदल असू शकतो। रिझल्टच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फवारणीनंतर 24 ते 48 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या शेतातील किडी मेलेल्या दिसून येतील।
तर शेतकरी मित्रांनो, ही होती इंडोफिल जंप कीटकनाशकाबद्दलची संपूर्ण माहिती. अशाच नवनवीन शेतीविषयक अचूक माहितीसाठी आपले आवडते यूट्यूब चॅनल रत्न साम्राज्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही ग्रास या कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. जर तुम्हाला अँट्रोकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा.